हॅलो प्रथम डप हाती घेतला माझे नमन मार्तंडाला माझे नमन मार्तंडाला माझे नमन मार्तंडाला माझे नमन मार्तंडाला आज आलो तुझ्या दर्शनाला नमन महादेव हो आज आलो तुझ्या दर्शनाला नमन महादेव हो आज आलो तुझ्या दर्शनाला नमन महादेव अहो तुझ्या नामाची एका पुढील भक्त उल्हासला म्हणे भक्त उल्हासला म्हणी भक्त का उल्हासला म्हणे भक्त का उल्हासला म्हणी पंजा ठेवा शिरावरी नमन महादेव हो पंजा ठेवा शिरावरी नमन महादेव हो पंजा ठेवा शिरावरी नमन महादेव पंजा ठेवा शिरावरी नमन महादेव आहो तुझ्या नामाची येता भक्त उल्हासला म्हणे भक्त उल्हासला म्हणी उल्हासला म्हणे भक्त उल्हासला म्हणी विसर पळो ना अंतरी नमन महादेव हो विसर पळो ना अंतरी नमन महादेव हो फळो ना अंतरी नमन महादेव विसर फळो ना अंतरी नमन महादेव अरे तुझ्या नामाची मला नाम घेता घरोघरी नाम घेता घरोघरी नाम घेता घरोघरी नाम घेता घरोघरी विसर पळो ना अंतरी नमन महादेव हो विसर पळो ना अंतरी नमन महादेव हो विसर फळो ना अंतरी नमन महादेव विसर फळो ना अंतरी नमन महादेव देवाचा नंबर प्रगटला भक्त आले दर्शनाला आले दर्शनाला भक्त का आले दर्शनाला आले दर्शनाला मार्ग धर्माचा दावला नमन महादेव हो मार्ग धर्माचा दावला नमन महादेव हो मार्ग धर्माचा दावला नमन महादेव मार्ग धर्माचा दावला नमन महादेव हातोडीची वेळ लहान मोठ्याचा झाला वेळ मोठ्याचा झाला मेळ लहान मोठ्याचा झाला वेळ मोठ्याचा झाला मेळ बालका दाखविला खेळ नमन महादेव हो बालका दाखविला खेळ नमन महादेव हो दाखविला खेळ नमन महादेव बालका दाखविला खेळ नमन महादेव माझे नमन मार्तंडाला गण हा संपूर्ण हो झाला संपूर्ण हो झाला गण हा संपूर्ण हो झाला संपूर्ण हो झाला गायन मानले सभेला नमन महादेव हो गायन मानले सभेला नमन महादेव हो गायन मानलं सभेला नमन महादेव गायन मानलं सभेला नमन महादेव आहो मार्तंड बोला जय मंदार बोला
हल 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 श्रीरामा रामा अरे शिवशंकर पार्वती बसून कैलासी हो बसून कैलासी हो आहो बसून कैलासी हो बसून कैलासी हो अरे गिरजा मांडीवर डोक्यावर होती होती अरे गिरजा मांडीवर डोक्यावर होती होती अरे महागंगेवरती हो महागंगेवरती हो अरे महागंगेवरती हो महागंगेवरती हो अरे माझ्यापेक्षा गंगा देवाला आवडती होती होती अरे माझ्यापेक्षा गंगा देवाला आवडती होती होती अरे गिरजा अवतार बोले बनवायसाठी हो अरे गिरजा मांडीवर गंगा डोक्यावर होती डोक्यावर होती हो डोक्यावर होती शिवशंकर पार्वती बसून कैलासी हो सीता मांडीवर गंगा डोक्यावर होती रे रामा अरे रामा हो अरे शिवशंकर पार्वती बसून कैलासी जेव्हा तुमच्या जवळ एवढी आवड निवड का होती ऐकलं का पार्वती मी अशी कोणती आवड निवड केली बरं तुम्ही त्या गंगेले 10 डोक्यावर घेतलं वा रे वा मला मांडीवर घेतलं ऐकलं का पार्वती तुला काय वाटलं की या जगामध्ये मायापेक्षा कोणतीच बाई श्रेष्ठ नाही नाही म्हणून पार्वती हो तुझ्यापेक्षा गंगा श्रेष्ठ आहे म्हणे पार्वती हे सांगल्याशिवाय माझ्या मनातली शंका दूर होणार नाही म्हणून पार्वती तुझ्यापेक्षा गंगा कशी काय श्रेष्ठ आहे ऐकून घे म्हणे पार्वती शांतता ठेवा हा सुख सोहळा स्वर्गी नाही तुमच्यासारखे भाग्यवान कोणी नाही काय गोठ आहे गावात नंगर झाला म्हणजे इळा पिळा सगळ्या निघून जातात तुमच्याकडे गारगुण कधीच पडणार नाही गेलं मागच्या वर्षी वार नाही का शुभंभू म्हणून पार्वती अरे नको पार्वती टाकून बोलू नको पार्वती टाकून बोलो हो नको पार्वती टाकून बोलू पार्वती टाकून बोलो आहो माझ्या गंगेला ना माझ्या गंगेला आहो माझ्या गंगेला ना माझ्या गंगेला माझ्या गंगेला ना माझ्या गंगेला हो माझ्या गंगेला ना माझ्या गंगेला हो हो गंगेसाठी भगीरथ राजा गंगेसाठी भगत राजा हो गंगेसाठी भगीरथ राजा गंगेसाठी भगत राजा अरे भोकटी झाला ना हा भोकटी झाला हो आहो भोकटी झाला ना हा भोकटी झाला भगती झाला ना भगती झाला हो भगती झाला ना भगती झाला आहे किती वर्ष
तप केलं किती वर्ष तप केलं या किती वर्ष तप केलं या किती वर्ष तप केलं या भगीरथ राजानं आहो भगीरथ राजानं ना भगीरथ राजानं भगत राजानं ना भगत राजानं हो भगत राजानं ना भगत राजानं अरे तोफाच्या जोरानं तोफाच्या जोरानं गंगा तोफाच्या जोरानं गंगा तोफाच्या जोरानं गंगा हो झाली प्रसन्न झाली प्रसन्न हो आहो झाली प्रसन्न झाली प्रसन्न हो झाली प्रसन्न झाली प्रसन्न हो झाली प्रसन्न झाली प्रसन्न अरे स्वर्गाला होती गंगा स्वर्गाला होती गंगा आली ओ स्वर्गाला होती गंगा स्वर्गाला होती गंगा आली या मृत्यू लोकाला ना मृत्यू लोकाला हो आहो मृत्यू लोकाला ना मृत्यू लोकाला हो मृत्यू लोकाला ना मृत्यू लोकाला हो मृत्यू लोकाला ना मृत्यू लोकाला अरे गिरजेचा अवतार बोल मन भाई शक्ती हो हो डोक्यावर होती हो मुंडकर पार्वती मधु कैलासी हो हो गिजामाडीवर गंगा डोक्यावर होती रे रामा हो शुभम अरे नको पार्वती टाकून बोलू माझ्या गंगेला आहो गंगेसाठी भगीरथ राजा दादा भोगटी झाला अरे किती वर्ष तप केलं त्या भगीरथ राजाने आहो तपाच्या जोरानं गंगा दादा झाली प्रसन्न म्हणून पार्वती हो त्या भगीरथ राजाच्या कुळाचा उद्धार करण्यासाठी हा त्या भगीरथ राजानं 12 वर्ष तप करून त्या गंगेले प्रसन्न करून घेतलं म्हणून पार्वती हो भगीरथ राजाचं पुढे मृत्यूच्या दारामध्ये अडकलं होतं हा म्हणून अरे स्वर्गाला होती गंगा दादा आणि मृत्यू लोकाला हो म्हणून पार्वती हा ही सर्वची सर्व गंगा या मृत्यू लोकाला सोडली असती तर या भूमीवर दादा शिल्लक बाकी काय राहिलं नसतं महाराज महाराज म्हणून पार्वती हो जीव जंतू पशु पक्षी प्राणी कोणी शिल्लक बाकी राहिलं नसतं फक्त मी एकटा राहिलो असतो कसा काय राहिला असतो हरभऱ्याच्या गाठ्या अबे लगा हरभरा लुंकत गेला असताना तो कुठ्या कुठे काठार लागून गेला असता बर बर म्हणून पार्वती हो आहो गिरजेचा अवतार बोले बाणा बाई शक्ती गिरजा मांडीवर गंगा डोक्यावर होती हरी हरी म्हणून पार्वती हो ऐकून घे हा या पृथ्वी तलावावर हा. मणी आणि मल्लासू नावाचे राक्षस फार मारतील फार मारतील हो त्यासाठी मी खंडोबाच्या नावानं जगात प्रख्यात होईल खरोखर आहे आणि तुझ्या उत्तम शेटवाण्याच्या घरी कन्या म्हणून जन्म घेतो पुढे आपली भेट होईल हो लग्न सोहळा होईल हो म्हणून आहो वाण्याच्या घरी गिरजे दूध अवतार अहो धनगराच्या घरी भानू होईल सुंदर ना हो रामा हो राया राया हो दिले दादाजी आहो धनगराच्या घरी भानू
होईल सुंदर ना हो रामा हो राया राया हो दिले दादाजी आर पुतीवर त्याचे मागले म्हणे मला सुर आहो त्यांच्यासाठी खंडराता धरतीला उतार ना हो रामा हो राया राया हो दिले दादाजी आहो त्याच्यासाठी खंडराता धरतीला उतार ना हो रामा हो राया राया हो दिले दादाजी अरे गिजेचा अवतार मुळे शक्ती हो अहो गीता मांडीवर गंगा डोक्यावर होती डोक्यावर होती ओ तुझ्या घर पार्वती बरोबराची रे हो ओ गीता मांडीवर गंगा डोक्यावर होती रे रामा रे रामा हो अहो वाण्याच्या घरी गिरजे तू धरजा अवतार अहो धनगराच्या घरी भानू सुंदर आर्य पुटीवर जगच्या मातील मनी मल्हासुर त्यासाठी दादा खंडेराव आता धरतील अवतार म्हणून एवढं सांगून दिल्यावर हो देवाचा कसे अवतार धरतात बरं कोण्या प्रकारे हो ओहो रे देवा मातना ओहो रे देवा मातना हात म्हणजे कन्ना रूप बोचंडा हो चंडाळे रूप बोचंडा हो चंडाळे मरदून मला सुराशी लावला झेंडा रे रावणा हाती रामा मरदून मला सुराशी लावला झेंडा ग रावणा हाती रामा मल्हारी तुझ्या कृपेनं रे मल्हारी तुझ्या कृपेनं मला काय ऊन देवाचं देणं हो देवाचं देणं हो रावणा हाती पाहून ग रावणा हाती ओहो रे देवा मार्तंड हाता म्हणजे खंडा प्रचंडा मर्दून मला सुराशी लावला झेंडा मल्हारी तुझ्या कृपेनं मला गाऊन त्या देवात जन महाराज महाराज बरोबर आहे अरे कोण कोणाचा बळी कोण निर्धारी असावा दादा गुंडा मर्दून मला सुराशी लावला रामा जळी तळी कष्टी पाशानी तुम्हावा चोनी मला योग ध्यानी हो मला एक झाची रे ध्याती हो एक झाची रे यात्री भो नाम ढाल नाम गरजती ग नाती ग रामा या तिरभोनामध्ये टाळ नाम गरजती ग रावणा ग रामा ऋषी बसले कपाला रे
आनंद झाला वेद बोलती हो बोलती रे दी वेद बोलती हो बोलती रे दी हो येते मला करुणा करो जले म्हणे मला त्याला पडला भारती हो बोलती रे दी पडला भ्रांती हो बोलती रे दी अरे कोणा काबडी अरे कोणा काबडी कोण दावा गुंडा हो बोलती रे दी दावा गुंडा हो तुला दुराची लावला शेजारे रामा रे रामा हो श्री राम रामा दळी दळी कटी पाशानी तुम्हा वाचोनी विनायक घासती या त्रिभुवनामली टाळविना नाम दादा गरजती शिमण दादा बसले तपाला आनंद झाला दादा वेद बोलती बहुयज्ञ मानला करुण आहो गरजले म्हणे दादा म्हणे मला सुर या ऋषी लोकांनी काय केलं हो आपल्या होम यज्ञाला सुरुवात केली हा जिकडे तिकडे अगरबत्त्या लावल्या हो त्याचा वास सुगंध जिकडे तिकडे पसरू लागला हा इकडे माने आणि मला सुराला भ्रांत पडली बरोबर आहे दादा या पृथ्वी तलावावर कोणीतरी- आपल्याला कोणीतरी मारण्यासाठी यज्ञ करीत आहे हो आपण त्यांचा यज्ञ उद्याला नाही पाहिजे अशी म्हणे त्या म्हणे आणि मला असुराने विचार केला हा चालून त्या ऋषी लोकांवर गेले हो आहो कोणाची मूळ म्हणे दादा तंगडी कुणाची ओळ म्हणे दादा झिटी धरला की उपडला जाईनीवर असे बरेचसे ऋषी लोक त्या म्हणे आणि मला असुराने मारून टाकले बरोबर आहे बाकीचे उरले सुरले आता त्या मनीचूर पर्वतावर लपून बसले हो तेवढा म्हणजे आकाश मार्गानं त्या नारदाची स्वारी आली अहो नारायण नारायण दादा वेद बोलू लागली हो म्हणून त्या नारदाचं लक्ष त्या ऋषी लोकांनी गेलं हा नारद मुनी आकाशातून त्या मनीचूर पर्वतावर उतरले हो नारद मुनी दिसता बरोबर या ऋषी लोकांना आनंद झाला म्हणून त्या ऋषी लोकांनी नारदाचे पाय धरले हा अहो देवा हो देवा नारदा हा बरं झाले बापा तुम्ही आले नाही तर ते फार खराब काम झालं आमच्या संकटाचं निवारण तरी होईल हो तेव्हा म्हणे नारद मुनी काय म्हणतात ऋषी लोक तुमच्यावर कोणतं संकट आलं बरं या म्हणे आणि मला सुराईनं आमचे मुलं बाळ गाई वासरे मारून टाकले खलास केले यज्ञाचा भंग केला म्हणून आम्ही आमचा जीव घेऊन या मणिचूर पर्वताला लपून बसलो धावत पडत म्हणून आम्हाला काहीतरी उपाय सांगा हो तेव्हा नारद म्हणतात तुम्ही असं करा जाऊन भेटा त्या विष्णूला रामा ऋषीयतून निघाले ऋषीयतून निघाले ऋषीयतून निघाले तून निघाले रा रुची येथून निघाले रुची येथून निघाले रुची येथून निघाले रुची येथून निघाले ना
इंद्र गेले पर्वता लागून पर्वता लागून लागून गेले पर्वता लागून गेले पर्वता लागून गेले पर्वता लागून इंद्राच्या सभेला गेले इंद्राच्या सभेला इंद्राच्या सभेला ना सभेला गेला इंद्राच्या सभेला गेला इंद्राच्या सभेला गेला इंद्राच्या सभेला ना रत्नदळीची आसन रत्नदळीची आसन ना रत्नदळीची आसन रत्नदळीची आसन रत्नदळीची आसन रत्नदळीची आसन इंद्र बसला आपण इंद्र बसला आपण इंद्र बसला आपण ना इंद्र बसला आपण इंद्र बसला आपण इंद्र बसला आपण इंद्र बोले चारुशिला इंद्र बोले चारुशिला इंद्र बोले चारुशिला बोले चारुशिला ना चारुशिला इंद्र बोले चारुशिला इंद्र बोले चारुशिला इंद्र बोले चारुशिला ना तुम्ही जावे वैकुंठाला हे वैकुंठाला ना वैकुंठाला तुम्ही जावे वैकुंठाला तुम्ही जावे वैकुंठाला तुम्ही जावे वैकुंठाला ना जाऊन भेटाच्या विष्णू रे रामा हे रामा ऋषी दादा येथून निघाले गेले दादाच्या पर्वता लागून गेले म्हणे त्या इंद्राच्या सभेला हो रत्नधरी सिंहासन बसला आपण इंद्र म्हणे बोले त्या नामदेव ऋषीला. बोरसे, मंदिराजवळ या. लवकरात लवकर मंदिराजवळ या नामदेव बोरसे इंद्र म्हणे बोले त्या ऋषीला तुम्ही जावे वैकुंठाला जाऊन भेटा त्या विष्णूला म्हणून या ऋषी लोकांची दिंडी हा इंद्रदेवांना पाहता बरोबर हो इंद्रदेव आपल्या आस्थावून उठले त्याच्या स्वागतासाठी हो तेव्हा ऋषी लोक सांगायला लागले देवा हा तुम्ही सर्व देवांचे राजे मी इंद्रदेव आहे हो म्हणून आमच्यावर संकट आलं या संकटाचं निवारण तुम्ही करा काही हरकत नाही तेव्हा ऋषी लोक आपापले घरान सांगू लागले हा म्हणून इंद्रदेव काय म्हणतात काय म्हणतात बरं हो ऐकलं का म्हणे ऋषी लोक हो हे काम म्हणे माझ्याच्यानं होणार नाही नाही तुम्ही सर्व देवाचे इंद्र राजा आहे हे काम तुमच्या होईन नाही तर कोणाच्या होईन हो. म्हणून हा मायाबादचा रोग नाही तेव्हा इंद्रदेव काय म्हणतात हा जाऊन भेटा त्या विष्णूला रे विष्णू परमात्म्याला कोणतं संकट पडते बरं कोण्या प्रकारे हो संकट पडले विष्णूला संकट पडले विष्णूला समोर आला पार्वतीवर हो पार्वतीवर हो अरे कोण गाणे भक्ताला भक्ताला रे
भक्ताला तमराला हातामध्ये खंडा हो खंडा हो ढोल तर रे नाच ग ढोल तर रे नाच ग शिव विष्णू दोघे जण वादन शिवयुद्ध दोघे जण शिव विष्णू दोघे जण वादन शिवयुद्ध दोघे जण कैलासी बसून बसून आपल्या कैलासी बसून आपल्या कैलासी बसून बसून आपल्या कैलासी बसून कैलासी बसून बसून आपल्या कैलासी बसून आपल्या कैलासी बसून बसून आपल्या कैलासी बसून विचार दोघे करतील विचार दोघे करतील विचार विचार दोघे करतील विचार करतील विचार विचार दोघे करतील विचार दोघे करतील विचार विचार दोघे करतील विचार हा मनी मला चूर वासुर हा मनी मला चूर हा मनी मला चूर वासुर हा मनी मला चूर लासूर वासूर हा मलिमल्ला सूर हा मलिमल्ला सूर वासूर हा मलिमल्ला सूर हा मारा कोणा युक्तीनं हा मारा कोणा युक्तीनं हा मारा कोणा युक्तीनं हा मारा कोणा युक्तीनं कोणा व्यक्तीला व्यक्तीला हा मला कोणा व्यक्तीला हा मला कोणा व्यक्तीला व्यक्तीला हा मला कोणा व्यक्तीला युक्ती सूचना दोघाला युक्ती सूचना दोघाला युक्ती सूचना दोघाला युक्ती सूचना दोघाला सूचना दोघाला दोघाला व्यक्ती सूचना दोघाला व्यक्ती सूचना दोघाला दोघाला सूचना दोघाला तेव्हा पार्वती बोलली तेव्हा पार्वती बोलली तेव्हा पार्वती बोलली तेव्हा पार्वती बोलली पार्वती बोलली बोलली तेव्हा पार्वती बोलली तेव्हा पार्वती बोलली बोलली तेव्हा पार्वती बोलली खंडुदेवाचे रूप हो रूप हा खंडुदेवाचे रूप धरा खंडुदेवाचे रूप हो रूप धरा खंडुदेवाचे रूप देवाचे रूप हो रूप खंडुदेवाचे रूप धरा खंडुदेवाचे रूप हो रूप धरा खंडुदेवाचे रूप रूप धरा हे संगीन संगीन रूप धरा हे संगीन रूप धरा हे संगीन संगीन रूप धरा हे संगीन धरा हे संगीन संगीन रूप धरा हे संगीन रूप धरा हे संगीन संगीन रूप धरा हे संगीन शिव तारुण तारुण तो गेला शिव तारुण तारुण तो गेला चालून चालून जगला शिव चालून चालून जगला त्याच्यावर गेला तारुण त्याच्यावर गेला त्याच्यावर गेला चालून त्याच्यावर गेला खंजीर खंजीर घेतला हाती खंजीर खंजीर घेतला खंजीर खंजीर घेतला हाती खंजीर खंजीर घेतला
गावला रे रामा हरे रामा हो इथे सवारी आहे. पहिले टाइम झाला इथे सवारी आमटून टामटून गाड्या सवारी उडाल्या निजन अहो शिवाचा अवतार मला हरी प्रेमपुरा उतरले हो अरे प्रेमपुरा उतरले हरले झाला नदुराशी गेले रे हो नवाची गेले किलावर ठाण बसले अरे बालाईने भक्ती केली हो बालाईने भक्ती केली अरे पूर्वाजवाला दिली हो पूर्वाजवाला दिली अरे भांग हायला बाबू हो भांग हायला बाबू हो जगवाने ठरार भरली ठरार भरली अरे सगळी दिवस आते आली आहो तो दिवस आते आली और बातें मरी है हो आओ तना घरे वाली रामा हरे रामा हो आहो शिवाचा अवतार महाराणी प्रेमपुरा उतरले आहो प्रेमपुरा उतरले म्हणे दादा घराने दैत्य सवारले आहो भक्तनाशी आनंद झाला नदुर्गाशी गेले नरदुर्गाशी गेले किल्ल्यावर दादा ठाण ठाण बसविले अहो पालाईनं भक्ती केली पूर्ण भाग दादा त्या देवाला दिली अहो वांग राहिले पणा फुटली काय गळा सर खिशातल्याच पुढे सोडत राहतो तू कोण काय झालं अरे भला माणसा वांग राहिली कधीतरी पणा फुटली काय तुम्हाला माहित आहे काय हा ती वानगा अशी तशी होती काय त्या पाली गावामध्ये पाली या नावाची गवळण होती ती खंडोबाची भक्ती करत होती म्हणून तिचं पुण्य पार झालं म्हणून एक दिवस काय गंमत झाली त्या भगवंताची नजर त्या वानगावर पडली वानगावर पडता बरोबर वान राहिले दादा पणा फुटली अहो हिच्या द्वाना ठेला आड भरली सव्वीस लिंग दादा त्यात निघाली म्हणून या मार्तंडानं त्या जेजुरीची रचना केली पालपेंबची रचना केली कसा उतरला धरणी वरी आहो निराता जोगी देखिला भला हो आहो निराता जोगी देखिला भला जोगी देखिला भला भावऱ्या जटा हो आहो भूमकलो दारी भावऱ्या जटा
तीन धारा याला तीन धारा हो आहो लोखंडाला खळग याला तीन धारा लोखंडाला खळग याला तीन धारा याला तीन धारा हो लोखंडाला खळग याला तीन धारा अहो डम डम वाजे डमरू बोल हरा हरा बोल हरा हरा आहो डम डम वाजे डमरू बोल हरा हरा डम वाजे डमरू बोले हरा हरा बोले हरा हरा डम डम वाजे डमरू बोले हरा हरा निवर्तीचा वारू साजला भला देखिला भला हो आहो निघोतीचा वारू साजला भला निवर्तीचा वारू साजला भला देखिला भला हो निवर्तीचा वारू साजला भला अरे झाले रे शिवदर्शन मदला झाले रे शिवदर्शन मदला झाले रे शिवदर्शन मदला झाले रे शिवदर्शन मदला दर्शन मदला हो दर्शन मदला दर्शन मदला हो दर्शन मदला हो दर्शन मदला हो दर्शन मदला झाले रे शिवदर्शन मदला झाले रे शिवदर्शन मदला आहो निळा तांबडा जोगी देखील भला अरे भुमकले दारी दादा बावराज टा लोखंडाले खडग याला तीन धारा आहो डमडम वाजे डमरू दादा बोले हर हरा निभूतीचा वारू दादा साजला भला या मारतंडानं काय केलं हो कशा प्रकारचं रूप धारण केलं हा एका हाती डमरू घेतलं एका हाती त्रिशूळ घेतलं शिरावरती मोठमोठ्या जटा वळवल्या चालल्या आता गारोळा सोंग घेऊन नेवशानगरामध्ये नाही काय हो आपल्याला कोणा गावात ओळखलं नाही पाहिजे हो असं करता करता बसले एका बोरीच्या झाडाखाली हो चिलम फुकता फुकता मल्हारी मार्तंडाले आपल्याच्या मित्राची आठवण झाली हो म्हणून जेव्हा त्या मित्राच्या भेटीले हा कसे का जातात बरं कोण्या प्रकारे हो अहो देव येथून निघाले आहो देव येथून निघाले वयातून निघाले देवयतून निघाले पुन्हा निघाले गेले घोड्याच्या भाग्याला देवयतून निघाले गेले घोड्याच्या बागेला आहो देव येथून निघाले गेले घोड्याच्या भाग्याला देवयतून निघाले गेले घोड्याच्या बागेला घोडा खाण्याचा सोडला हो घोडा खाण्याचा सोडला घोडा दानाचा सोडला घोडा दानाचा सोडला घोडा दुधला पुजला वर घाबोया टाकला दुधला पुजला वर घामोया टाकला घोडा दुधला पुसला वर घाबोया टाकला दुधला पुजला वर घामोया टाकला दिन मोठ्याचा भिडवला हो अहो दिन मोठ्याचा भिडवला हो जिन मोठ्याचा भिडवला हो जिन मोठ्याचा भिडवला हातीच्या बुक घेतला गंगाटेरी नवला हातीच्या भूक घेतला गंगाटेरी नावाला हातीच्या बुक घेतला गंगाटेरी नवला हातीच्या भूक घेतला मल्हारी स्वार झाला हो वर मल्हारी स्वार झाला हो
पुण्या मार्तंडानं काय केलं? एक हाती डमरू घेतलं, एका हाती दादा त्रिशूळ घेतलं, शिरावरती मोठमोठ्या जटा वळवल्या. म्हणून आपल्या बालपणीचे मित्र भेटले कसे का दादा देव? हो. देव दादा तेथून निघाले, गेले दादाच्या घोड्याच्या मागेला. घोडा म्हणे देवानं टाण्याचा सोडला, घोडा धुतला पुसला, वरच्या देवानं घामळा टाकला. जीन म्हणे मोत्याचा भिडवला, हो. लगाम देवानं काटेरी लावला. हाती देवानं चाबू घेतला. वर मल्हारी दादा स्वार झाला. गेले त्या भैरवाच्या वाड्याजवळ, हो. दरवाजा ठकून राहिले. हा. बाहेरून आवाज येत होते, अंदरून आवाज येत नव्हता. हा. तेवढ्या म्हणजे त्या भैरवाच्या स्त्री जाग आली खरोखर आहे. की आपला दरवाजा कोणतरी ठोकून राहिलं. म्हणून ती भैरवाची धावत पडत आली. हो. दरवाजा उघडते तर मोठमोठ्याला शिरा घटा वाटलेल्या, हो. एका हाती डमरू, एका हाती त्रिशूळ. म्हणून ती बाई काय म्हणते? हा. आहो महाराज, हो महाराज. तुम्ही हाय तरी कोण दादा, नाही तरी कोण महाराज. महाराज ऐकलं का बाई? हो. मी माझ्या बालपणीच्या मित्राच्या भेटीला आलो म्हणे बाई. तुम्हाला मालूम नाही का त्याची झोप कशी आहे? कशी काय बरं? 6 महिने झोप्याचं आणि 6 महिन्याच्या गिरायाचं. तुम्ही त्याच्या झोपेच्या काळात आले. म्हणून ते आता उठलेलं नाही. हो. म्हणून मल्हारी मार्तंड काय म्हणतात? हा. ऐकलं का म्हणे बाई ग बाई, माझ्या एवढी कृपा करा हा. आणि जाऊन माझ्या मित्राले उठवा. काही हरकत नाही. म्हणून ती भैरवाची अस्तरी घरात आले आणि काय म्हणते त्या भैरवाले? हो. अहो धनी हो, उठा म्हणे कारभारी. आपल्या दारी आलं कोणीतरी. म्हणून भैरव दादा खळबळून उठले, डोळे पुसत पुसत आले दरवाजाजवळ. तेव्हा मल्हारी मार्तंड काय म्हणतात भैरवाले? काय म्हणता हो? अहो नमस्ते म्हणे दादा नमस्ते. हम तुमको दादा गजे समजते. हे मस्त जमला आता. काय ऐकलं का भाऊ? हा. भैरवा, हो. तुला मग अजून बोलणं समजलं नाही वाटते? नाही ले. मग कोण्या पद्धतीनं बोललं म्हणजे समजेल? आपण बालपणी खेळत होतो, बोलत होतो, त्या पद्धतीनं बोललं म्हणजे तुम्हाला सर्व काही कळेल नाही काय? नाही तर काही समजणार नाही. अहो शरणात म्हणे दादा शरणात. आम्ही नाही येणार तुमच्या बुडाबुडीच्या मरणात. अरे भल्या माणसा, आता माय बुडाबुडी मारून टाकतो, तोच तर आधार आहे. अरे भल्या माणसा, तेवढ्या तरी सोयरे धायरे जमा होतात कार्य या निमित्तानं. नाही तर लोक लग्न आदर्शच करतात. मग मारणं आहे काय का बुडाबुडी? तेरव्या खायला भेटतात. हो. ऐकलं का भैरवा? हो. तुला मा बोलून अजून समजलं नाही वाटते? नाही ले. आहो राम राम रे दादा राम राम. आज काय पडलं म्हणे माझ्या काम. भल्या माणसं हो, काम पडलं म्हणून तुमच्याकडे आलो. हो. बरं काय काम पडलं? आम्हाला पाहिजे. ऐकलं का भैरवा? हो. मले पाहिजे म्हणे दादा जोडा. जोडा. हो. उद्या सकाळी जाऊ दादा महाराजा घरी. हो. चांगला लांबनं चक टाकून देऊ. हितभर शिवायचं आहे तर 4 बोटं जादा. ऐकलं का भैरवा? मला अशा प्रकार जोडा नाही पाहिजे. नाही. या जगात किती प्रकार जोडे आहेत बरं? या जगात दादा 3 प्रकारचे जोडा आहे. पहिला जोडा म्हणजे कोणता जोडा? पहिला जोडा म्हणजे पायातला जोडा. दुसरा जोडा म्हणजे त्या दुकानातला धोतर जोडा. आणि तिसरा जोडा हा म्हणजे त्या स्त्री पुरुषाचा जोडा आहे. भैरव मार्तंडा, 6 महिने झाले झोपलेला होतो. हा. कोण्या गावात मुलगी आहे मला माहित नाही. तुम्ही काल त्या व्यापात पडता हो. काहून काय झालं? फालतू आणा मागे लावून घेता. म्हणून त्या भैरवाच्या स्त्री काय म्हणते? हो. बोले भैरवाची तोरी, बोले भैरवाची तोरी.
जोगेश्वरी बासरी इची माता जोगेश्वरी इची माता जोगेश्वरी बासरी इची माता जोगेश्वरी जोगेश्वरी बासरी इची माता जोगेश्वरी इची माता जोगेश्वरी बासरी इची माता जोगेश्वरी माझ्या देवाला नवरी नवरी माता देवाला नवरी देवाला नवरी नवरी माता देवाला नवरी देवाला नवरी नवरी माझ्या देवाला नवरी माझ्या देवाला नवरी नवरी माझ्या देवाला नवरी म्हणून बोले भैरवाची अस्तोरी इची माता जोगेश्वरी तुम्ही जा म्हणे त्या वाणी याच्या घरी हो उत्तम शेठ वाण्याच्या घरी जा त्याची माणसं आहे म्हणे दादा सुंदरी पायजा म्हणे त्या देवाला अनवरी हो कन्या पायजा म्हणे त्या वाण्याची महिमा खंडोबाची म्हणून मार्तंडानं घेतला एक घोडा त्या भैरवानं घेतला एक घोडा कशी आता मुलगी पाहिले मग कोण्या प्रकारे हो अहो नवशा नंगरा मधू खंडरा झाले कांडा वाणी हो आओ झाले कांदा वाणी चौरानं भरला गोणी हो रामा हो राया राया हो दिरे दादाजी अहो झाले कांड्या वाणी चौरानं भरला गोणी हो रामा हो राया राया हो दिरे दादाजी आओ खालकर खोबर सुपारी नाना परचा गोणी हो आहो नाना परचा गोणी उतरले नवशाना गोणी हो रामा हो राया राया हो दिरे दादाजी आहो नाना परचा गोणी उतरले नवशाना गोणी हो रामा हो राया राया हो दिरे दादाजी अरे उंगडेवर म्हणून मार्तंडानं घेतला एक घोडा त्या भैरवानं घेतला एक घोडा चालल्या जा या गावून त्या गावाला मुलगी पाहिले चालता चालता नवशा नगरा शिवार लागलं त्या शिवारामध्ये हॅलो ढोरं चालणारे पोरं ढोरं चालत होते खरोखर आहे त्या ढोरावाल्या पोराने घोडे पाहिले पोरायला वाटलं पोर धरणार आले हे काही धडीगत नाही होणार गड्या म्हणून हा पळ पळे तो पळ त्याच्या पुढे असं पळता पळता दादा त्याचे एक वर्ग गाबुडलं हे का हेंबाळ्या असं बोलू नको ना एखादा जागे येऊन जाणून तरी टेम्प घेऊन अरे गाय गाबुडते म्हैस गाबुडते बकरी गाबुडते पोरग कधी गाबुडलं पाहिलं का तुम्ही ऐकलं त्यात काय खरोखर एक वर्ग गाबुडलं कसं काय गाबुडलं तुम्हाला मालूम नाही काय हो आपण 10 वर्षाचा असला की त्याला काय म्हणतो हो पूर्वीचे जुन्या माणसं हा लांब लचक पाहिजे नसत हा नाही काय हो एका तंगडीत 2-2 तंगड्या बसत हा म्हणून त्या पोरानं पैजाम घातले होते हो पडता पडता काय गंमत झाली हा अहो डाव्या पायाचा अंगठा उजव्या पायाचा अंगठाच गुतला आणि पोरग धडकन पडलं जमिनीवर पडलं त्याला म्हणतो आम्ही पोरग गाबुडलो खरोखर आहे ऐकलं का भैरवा हा हे पोरं गावात जातील लोकायले सांगतील पोरं धरणार आले हे काही धडीगत नाही होणार म्हणून काही ना काही उपाय केला पाहिजे म्हणून मारताना भैरवानं हा त्या पोराला आवाज कसा देतात कोण्या प्रकारे हो अरे पोर हो रे हे पोर हो आम्ही काय दादा पोळ धरणार नाही
पोरायले झिरोसा आला मल्हारी मार्तंड काय म्हणतात कारगळ हो आम्हाला आमचं काम ऐकसान काय काही हरकत नाही आम्ही तुम्हाला 2-2 4-4 रुपये देऊ पोरायचे जात आणि ढोरायचे जात म्हणून तुम्हाला काय पाहिजे माती असं म्हणता कुठे असं म्हणता बरोबर कोणी आणि आपल्या टोपीमध्ये कोणी आणि आपल्या पोशीमध्ये कोणी आणि पैजामच्या घोयात कोणी आणि आपल्या शर्टाच्या घोयात असं करता करता मातीचा मोठा ढीक तयार झाला खरोखर आहे कारगळ हो हा भैरव आता आपल्याला पाणी पाहिजे हा कारगळ हो पोरं हो तुमच्या गावात मोठा आहे का कोणाकडे आहे ना मग आणता काय हा गणच बोले म्हणून गणेश भाऊ 2-3 पोरं पळत पळत गेले हा कोणाचा आणली मोठ कोणाचा आणला नाळा म्हणून मारताना त्या डंगऱ्या बैलातले ढोरातले बैल झुपले अहो मारताना काढलं पाणी भैरवान तुरला म्हणे दादा गारा मारताना बनवले 500 बैल भैरवानं बनवले 500 बैल असे एकूण झाले 1000 बैल भैरवा हा हे असे बैल 900 नांगरात सोडून दिले तर आला म्हणते कोणा तरी गावचा कुंभार म्हणून हा पहिला आपण निर्जीव बैल सजीव केलं पाहिजे फार शोभिवंत दिसतील म्हणून मल्हारी मारताना काय केलं हा चिमटी दादा भंडार घेतला भीष्मंतर बोलून दादाच्या बैलाच्या अंगावरती झोकून दिला निर्जीव होते बैल दादा सजीव झाले हो टोपल्यात उड्या मारायला लागले सरा खिशातल्याच पुढ्या सोडता गळा तू काय गोट आहे आता 1000 बैल कशा टोपल्यात उड्या मारू लागले तुम्हाला माहित आहे का इकडून तिकडे आणि तिकडून इकडे असं काय आपण लहानपणी बी खेळतो की नाही हा तसं कुदत बैल म्हणून मारतंडा या बैलाला रंगरंगोटी शिंगोटी केली पाहिजे फार शोभिवंत दिसतील नाही तर नसे या 900 नगरात सोडून दिले तर लोक काय म्हणतील बरं आली म्हणतील कोणा तरी कसा वाजतावर म्हणून या बैलाच्या अंगावर हा काय ना काही टाकलं पाहिजे म्हणून मल्हारी मारतंडाने या बैला रंगरंगोटी शिंगोटी केली त्या बैलाच्या अंगावर खारी खोबऱ्याच्या गोण्या टाकल्या गेले 900 नगरात हो म्हणून 900 नगरा गेल्यावर या बैलानं काय पराक्रम केला बरं काय केला बरं हो हा हो कोण हाच मुळे म्हणे दादा झोपलो आहो कोणाचं मूळ म्हणे दादा खोपलो आणि त्या बैलाच्या झुंडी सकाळी सकाळी हा एक एकच आलं त्याचा तांब्या करे हो हो गाडी करे नाही आणि ते काय खात होतं कोंबडगू कोंबड हो हा राजा काही पुढे सोडू नका एखादा दिन गपके ठेवून आपल्याला नाही खरोखर कोंबडगू खात होते आपण पहिले या गावामध्ये नवीन आलो असं आहे नेम नाही बरं खेकल कशाले म्हणतात बरं हो गावात नाही निघत वारा उदाहरण खेकल कशाले म्हणतात बरं 10 वर्षाचा असला की त्याला आपण काय म्हणतो दादा त्याला म्हणतो आपण बालपण 21-22 झाला की त्याला म्हणतो तरुणपण 50-60 झाला की त्याला म्हणतो अर्ध म्हातारपण 80-90 झाला की त्याला म्हणतो आम्ही खेकस वा रे वा काय गोट आहे बुद्धिवान माणूस आहे शुभम भाऊ बरं ते काय खात होतं बरं ते खात होतं दादा कोंबडगू कशाले म्हणतात बरं तुम्हाला मालूम नाही काय नाही रे. कृष्ण म्हणे अर्जुना माझा मित्र होता म्हणे दादा जुना तो खात होता म्हणे दादा तंबाखू चुना अरे वा सकाळी उठायचं तंबाखूची पुडी काढायची हातावर घ्यायची त्याला चुना लावायचा तंबाखू घोटल्यावर तोंडात टाकायची तोंडात टाकली थुकले कसं दिसते हो तो थुका दिसते कोंबडीच्या वावानी तरी तुम्ही तर खातात काय गोट आहे झोपच नेत भाऊ खाल्ली नाही की नाही आणि तुम्ही मी नाही खात नाही तुम्ही वाट पाहता काय ऐकलं का मार्तंडा हा त्या हॉटेलवाल्यानं पाहिलं हो ते गावात जाते लोकांना सांगतील त्यापेक्षा काही ना काही उपाय केला पाहिजे म्हणून मल्हारी मार्तंडानं काय केलं हा ते पुढे लंब झालं पहिले जिवंत करणं पडेल हो चिमटे दादा भंडार घेतला बीजमंतर बोलून दादा बुड्याच्या अंगावरती झोकून दिला पुढं निर्जीव मेलं होतं सजीव झालं हो आपलं तांब्यान काळी झांबल्याला लागलं आणि तुरतुर रस्त्याने चालू झालं हो मल्हारी मारतून त्या टेकडून गंमत पाहत होते हा सकाळी सकाळी दिवस निघाला हो जानेवारी सारखा
20-25 लोक 35 लोक म्हणतात कारगडे हो काल्या संध्याकाळी या ठिकाणी टेकडीवर कोण नव्हतं. आज कोणात काय म्हणू चालता का पण त्याच्याकडे काही हरकत नाही. म्हणून प्रतिष्ठित लोक 20-25 लोक मल्हारी मार्तंडाजवळ जातात आणि काय म्हणतात बरं. हो अरे समर्थवानी पुसू लागलं समर्थवानी पुसू लागलं समर्थवानी पुसू लागले समर्थवानी पुसू लागलं अहो सांगा आपले नाव नाव ना नाव अहो सांगा आपले नाव नाव ना नाव सांगा आपले नाव नाव ना नाव सांगा आपले नाव नाव ना नाव आम्ही हटवलं जे जोरी आम्ही राहतो गरजे दोरी आम्ही हटवलं जे जोरी आम्ही राहतो गरजे दोरी हो हो मैपत्या पानाव नाव ना नाव हो हो मैपत्या पानाव नाव ना नाव बऱ्या पानाव नाव ना नाव हो बऱ्या पानाव नाव ना नाव अरे कोण्या कारण केलंय ना कार्य कारण झालंय ना अहो कार्य कारण झालंय ना आम्हारी दबावलं आम्हारी दबावलं अहो जे लागेल ते बुरीना जे लागेल ते बुरीना अरे खाली बळा तुझं हो खाली बळा तुझं अहो बोलले मला हो बोलले मला राव चला धने माझे रामा हॅलो म्हणून 20-25 लोक त्या नवशा नगरातले गेले म्हणजे त्या मार्तंड भैरवाजवळ हो काय म्हणतात हा राम 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 अहो तुमचं नाव काय आम्ही राहतो गोरजेजुरी मैपती अप्पा नाव उत्तमने पाहिला तुमचा ढा खरोखर आहे. इकडे कसं काय येणं केलं इकडे हो आम्हाला पाहिजे मुलगी मुलगी हो काय पाहिजे म्हटलं मुलगी लग्नाची आपा हो हा आमच्या इकडे मुलगी गिरगी काही नाही नाही आमच्या इकडे दादा कोंबड्यावर बिमारी आली महाराज. मुर्गेवर बिमारी आली मुर्गेवर हो जरा कोंबडा खलास झाला. मुर्ग्या खलास झाल्या हो मला वाटते बैल टप्पर आहे वाटते हावले का हो आम्हाला मुर्गी नाही पाहिजे ना कोंबडी नाही पाहिजे आम्हाला पाहिजे म्हण लग्नाची मुलगी लग्नाची हो मुलगी आमच्या इकडे जरा मुली अटकेलाच दादा. अटकेलाय हो कसा का अटकेलाच बरं आमच्या इकडे अजून जुनी पद्धत चालू आहे. कोणती पद्धत चालू आहे म्हणे जुनी भावजे जर दिवस असले तर नळण म्हणे पोटाले कुकू लावून ठेवत असे मुलगा जर असला तर आमचा मुलगी जर असली तर तुमची आता राहिली काय ती पद्धत चालू आहे अजून. भाऊ भावाले होत नाही बहीण भावाले होत नाही म्हणतात भाऊ गेला जमाना पण त्याच्याशी सगळे संबंध होत नाही. ऐकलं का मार्तंडा हो या लोकांनी चमत्कार दाखवल्याशिवाय हे लोक काय दादा नमस्कार करते नाही. म्हणून मला अरे मार्तंडानं हा कोणता चमत्कार दाखवतात बरोबर कोण्या प्रकारे हो अहो या देवानं हुकुम केला मेघाले जाऊ ना अहो मेघाले जाऊ न वसते नेवसा लागू ना हो रामा हो राया राया हो दिले दादाजी अहो मेघाले जाऊ न वसते नेवसा लागू ना हो
आओ घरोदारी अंगण सावरले लोकांना हो रामा हो राया राया हो धीर दादाजी आहो घरोदारी अंगण सावरले लोकांना हो रामा हो राया राया हो धीर दादाजी अरे कशावर ते मानिक कशावर मानिक होती आओ घरी दुबळे राहता बापी घरी दुबळे राहता बापी आओ प्रश्न झाले देव है मती आओ नका चल दिले हो हो नका चल दिवर बंद चंपावती अहो या जवान हुकुम केला मेघा आले धावून मेघाले धावून दादा वरसले नेवशा लागून अहो माणिक मोत्याचा शिडका होतो घरोदारी अंगण द्रव्य म्हणे सावटले लोकाईनं हो म्हणून या मल्हारी मातंडानं काय केलं हा वायू देवताने आज्ञा केली हो आज्ञा करता बरोबर हा वायू देवता देवाजवळ हात उभी राहिली देवा मला कशा करता बोलावलं बरोबर असा काही सोसायटीचा वारा सोळा सगळे डग्या जाणून उभे राहिले बाजार बरोबर आहे नाही का शिवंभू सर्व ढग्या नवशे नगरात जमा झाले पाहिजेत म्हणजे मागच्या वेळेला पाणी पाडतं का ती गेला दिवस निघून असा काही सोसायटीचा वारा सुटला सर्व ढग त्या नवशे नगरात जमा आले हो नंतर देवानं काय केलं हा मेघ देवताला आज्ञा केली हा मेघ देवता सुद्धा हजर झाली देवा हो मला कशा करता बोल हो ना बोल असा काही पाऊस पाडा की जिकडे तिकडे सरा गारगोटच गारगोट हो असं म्हण कुठे दादा ऐकुटी असा काही सोसायटीचा वारा सुटला सर्व ढग त्या नवशेला जमा आले हा आणि तिकडे पाहाल तिकडे माणिक मोत्याचा पाऊस पाडला गारगोट सकाळी सकाळी त्या हरका पठ्ठ्या सुनील भाऊ सारखा सकाळपासून येणार काही धंदा नाही हो काम आला गंजी पत्ता खेळून हो सकाळी सकाळी 4 वाजता झोपला हा त्याची अस्तुरी सळा टाकायला उठली पाहिजे तर आपलं घर कोणतरी गुंजलं त्या गारगोटा दिसल्यानं हा पळत पळत घरात गेली अहो उठा म्हणे कारभारी आपलं घर गुंजलं कोणीतरी अहो हे बाळ्या तोंडाचे हा आपलं घर कोण पुंजील आपल्या घरामध्ये 3 मळक्याच्या वर चौथ मळकं नाही मामू जाईल खायला काही नाही नाही काय दाना नाही नाही बा आपलं घर कोण तरी गुंजलं काही बग 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 करू नको रात्री जेवण जास्त केलं वाटते तुला नाही बा त्या पान ज्यूस नाही दिलं म्हणून समाधान बोन काय तो बा म्हणे तुमचं पोटलंय मोठं झालं म्हणे. तेवढ्या दोघा नवरा बायकोची किटकिट सुरू झाली हा त्या उत्तम शेठ वाटायला जाग आली हो अरे उघडो खाऊन सकाळी सकाळी भांडणं सुरू केले काही नाही आमचं घर कोणातरी गुंजलं उत्तम शेठवाणी हा हा खंडोबाचा भक्त होता हो आणि त्याला जाणीव होती हा अरे गड हो हा म्हणे काय गारगोट्याचा पाऊस नाही नाही या भगवंताची आपल्या गावावर कृपा आली हा आणि हा माणिक मोत्याचा पाऊस पडला असं म्हण कुठे रायकुटी दादा दोघही नवरा बायको भिडलेन घोय कोसून हा माणिक मोती याच्याले हा सकाळी सकाळी दिवस निघाला हा सर्व गाव पेटला तर माणिक मोती याच्याले तो म्हणे माझी जागा तर ठून समाधान बोरसे म्हणतात अपागळो मा नातू या ठिकाणी संडासले बसवता हे जागा माहीच आहे मापुटासाठी बैल बांधत होता असं सर्व गावामध्ये दादा चर्चा सुरू झाली हो लोक जागा आवरून आले हा मल्हारी मातंड त्या टेकडीहून गंमत पाहत होते खरोखर आहे हे रवा हा या गावामध्ये मारा माऱ्या होती तोड्या ताळ्या होती फोटो कचुऱ्या होतील 2-4 फुसकले किंवा लगन बी राहून जाईल हावले म्हणून यावर काही ना काही उपाय केला पाहिजे कोणता उपाय करतात बरं कोण्या प्रकारे हो
श्रीराम राम मावेचा केला माग हो माग मावेचा केला माग मावेचा केला माग हो माग मावेचा केला माग मावेचा केला माग माग मावेचा केला माग महावेचा केला माग माग मावेचा केला माग निर्जीव होता सजू केला हो केला निर्जीव होता सजू केला निर्जीव होता सजू केला हो केला निर्जीव होता सजू केला सजू केला हो केला रजू होता सजू केला बाजू सजू केला हो केला अमृत बाजू सजू केला याला धंदा काय सांगला सांगला याला धंदा काय सांगला याला धंदा काय सांगला सांगला याला धंदा काय सांगला धंदा काय सांगला सांगला याला धंदा काय सांगला याला धंदा काय सांगला सांगला याला धंदा काय सांगला हात जागा हात जागा हो जागा हात जागा हात जागा हो जागा याचा हात जागा याचा हात जागा हो जागा याचा हात जागा 1000 रुपये दंड हो दंड याला 1000 रुपये दंड याला 1000 रुपये दंड हो दंड याला 1000 रुपये दंड 1000 रुपये दंड हो दंड याला 1000 रुपये दंड याला 1000 रुपये दंड हो दंड याला 1000 रुपये दंड याची पाच हात जागा हो जागा याची पाच हात जागा याची पाच हात जागा हो जागा याची पाच हात जागा हात जागा हो जागा याची पाच हात जागा याची पाच हात जागा हो जागा याची पाच हात जागा याला 500 रुपये दंड हो दंड याला 500 रुपये दंड 500 रुपये दंड हो दंड याला 500 रुपये दंड रुपये दंड हो दंड याला 500 रुपये दंड याला 500 रुपये दंड हो दंड याला 500 रुपये दंड दवंडी पिटवा पिटवा दवंडी पिटवा अहो दवंडी पिटवा पिटवा दवंडी पिटवा दवंडी पिटवा पिटवा दवंडी पिटवा दवंडी पिटवा पिटवा दवंडी पिटवा राम हरे राम म्हणून देवाने काय केलं मावेचा म्हण दादा मांग तयार केला निर्जीव होता अमृत बाजून दादा सजू केला त्याला म्हणे धंदा काय सांगितला हो ज्याची म्हणे हा जागा त्याला 1000 रुपये दंड ज्याची 5-7 जागा त्याले 500 रुपये दंड अशी दौंडी पिटवा हो म्हणून दौंडी देता बरोबर हा ऐका हो ऐका गावकरी लोक हो ज्याची म्हणे हा जागा त्याला 1000 रुपये दंड हो. ज्याची 5-7 जागा त्याले 500 रुपये रुपये दंड रे हरी हरी अशी दौंडी देतावर शॉर्टकट घ्या टाइम कमी आहे सगळे गावाचे लोकांचे कान टवकारले हा तो म्हणतो दौंडी मी नाही दिली पोलीस पाटील म्हणते मेनू नाही दिली सर्व गाव चालला आता उपर सरपंच त्याच्या घरी हो उपसरपंच म्हणते दौंडी मी नाही दिली पोलीस पाटील ग्रामसेवक म्हणते मी नाही दिली म्हणून त्यातले बुद्धिवान लोक होते हा ते म्हणायला लागले कारगड हो
ते दोघं जण आपल्या गावात आले होते हा. त्याला काय पाहिजे होतं मुलगी हो आपण सांगितलं आमच्याकडे मुली सर अटकेला पुन्हा ते दोघांचा कार्यक्रम असला पाहिजे त्याचा चमत्कार असला पाहिजे हो म्हणून सर्व गावात त्या मल्हारी मातंडाजवळ चालले हा काय म्हणतात मग हा म्हणे माय मुलगी तो म्हणे माई मुलगी तिसरा म्हणते माय मुलगी हो तुम्ही असं करा तुमच्या सर्व गावातील मुली हा गाईच्या गोठणावर घेऊन या का हो तुमच्या जीवाला काही लाज आहे की आणि नाही त्याची धावण बांधा काही बोलता राजा म्हणून काय आलं पहिलेच तर सगळे संबंध होऊन नाही राहिले वा रे वा आमच्या काय मुली तुम्हाला गायकी दिसतात काय अरे भल्या माणसा हा. एवढ्या मोठ्या मुलीची शिंग्याची माळ गळ्यात घालायची काय तर पण तुम्हाला एकच करायची तर एकच करा मग गाईच्या गोठणावर बोला होता का पुरी एका बाईनं तो उभं न्हाण आणलं भल्या माणसा आम्हाला एकच मुलगी पाहिजे हो म्हणून मल्हारी मार्तंड म्हणतात हा तुम्ही आपापल्या घरी जा हो आम्ही तुमच्या गावामध्ये येतो जे मुलगी पसंत पडेल ते आम्ही करू वा रे वा मला दिनकर पाटील खाते ते सोपती होते आम्हाला म्हणजे खायला सांगितलं श्रीराम राम मला अंत क्षमा करी पाहता देवाला नवरी देवाला नवरी माता गेले होती घरी हो गेले होती घरी मागणार गेलं तिच्या दारी गेलं तिच्या दारी गेलं तिच्या दारी अरे कन्या गोरा बचावती गोरा बचावती पाय धुती पाय धुती तांदूळ आहो गिरजेचा तर मला अंत क्षमा करी अंत क्षमा करी पाहिजा त्या देवाला नवरी उत्तम शेटवाण्याची माणसा केंगाई होती घरी मागणं गेलं म्हणजे त्या दारी हो कन्याकुमारी आपण आरती मग माणसेला आणलं तटी या माणसाचे पाय धुती गोरे वस्तर तांदूळ वाती वट्यात भरले माणिक मोती हा जगदे वाग्या पान वाटती लवंगन सुपारी कसा बेला धरण्यावरी म्हणून मल्हारी मार्तंड गेले त्या उत्तम वाण्याच्या घरी खरोखर डोळा काढला दारी हा म्हणून मल्हारी मार्तंड भैरवान हा डायरेक्ट जाऊन त्या मुलीने राम राम केला मागचा पुढचा काही विचार नाही केला राम 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 राम
का तुम्हाला मी बाई उभी दिसत नाही काय काहून काय झालं बाई तुम्ही बायाला राम राम करता की माणसाईले ऐकलं का म्हणे बाई ग बाई बाई आम्हाला वाटलं हा जोळादारी काढायला आहे माणूस घरामध्ये असेल माणूस चार चौकामध्ये बाहेर जात नाही का जरा आम्हाला का माहित आहे बरं जाऊ दे बाई ऐकलं का म्हणे बाई तू बाप कुठे गेला म्हणे बाई बाई बाप बाबा गेले 12 महिन्याचं पाणी बांधाले ऐकलं का मारतंडा आपण दोघ जण तिचा बाप दोघांची 4 केल्याशिवाय राहणार नाही चाल दुसऱ्या घरी नाही विचारून घ्या आता काय व्हायचं ते होईल ऐकलं का म्हणे बाई ग बाई बाई तू आई कुठे गेली म्हणे बाई माहित आता तुम्हाला काय घेणं झालं बरं विचारतो काय काम धंदा करते काय नाही सांगाच लागते का हो माई आई गेली एकाच 2 करे आले ऐकलं का मारतंडा तिची माल खतरनाक दिसते हो दोघांच्या 4 केल्याशिवाय राहणार नाही चाल चौथ्या घरी नाही विचारून घ्या आता काय व्हायचं ते पोरगीले होईल. खतरनाक दिसते आपल्याला विचारूच काय हो. ऐकलं का म्हणे बाई तुझा भाऊ कुठे गेला म्हणे बाई बाई मा भाऊ गेला फुकाची काही इकत आणाले म्हणजे फुकाची काही इकत भेटते काय हो मारतंडा हे पोरगी काही आपल्याला धडी दिसत नाही वा नाही विचारून घ्या आता काय व्हायचं ते होईल बरं बाई तू काय काम धंदा करतो म्हणे बाई हे सांगा लागते काय मी शिर शिजवते आणि धडाचा जायला होते तुमच्यासारखे आले की त्याला खाऊ घालते त्याची चांगली खोय मोडते हो मारतंडा पोरगीले गरम दिसते ऐकलं का बाई तुम्ही काय बोलले सगळं आमच्या डोक्यावरून गेलं असं काय हो तू बाप म्हणे 12 महिन्याचं पाणी कसं काय बांधते म्हणे बाई माया बाबा गेला शेजाऱ्याच्या घरी सोबत नेली वखराची दांडी ठेवली वैतन व हो त्याच्यावर मारली स्वतःची मांडी त्यावर ठेवली गवताची पेंडी चालले थरान थरच झालं सप्पर शिवणं काय झालं त्याला म्हणतो 12 महिन्यात पाणी नाही का हो ऐकलं का बाई तू एकाच 2 कशी काय करते हे बरं माई आई गेली शेजाऱ्याच्या घरी टोपल्यात घेतल्या शरबर तुरी बसली जात्यावर भरलं आपे दुधावर त्याला एका तुरीच्या 2 तुरी त्याला म्हणतो आम्ही एकाच 2 वा रे वा बरं बाई तू भाऊ फुकाची कशी काय आणते बरं हे सांगाच लागते का हो 2 पैशाची पितो आणि 4 पैशाची अंगात आणतो बिस्मे कभी खंबा आ गया तो मेरे अंगनों में तुम्हारा क्या काम है सीधी टक्कर मारतो हो तुझा भाऊ तर नाही बाबा खतरनाक आहे हो बरं बाई तू शिरजन धडाचा जाय कशी काय लावतो म्हणे बाई हे सांगा लागते का हो माया वडिलांना आणलं होतं वाणीचं कंस वा रे वा खोपडी बाराच्या दिवशी हो बुंदीले खाल्ली वाटते बुंदी का जो 1 महिना झाला चालूच आहे ना म्हणून तुमची इच्छा झाली खायची नाही काय म्हणून ते वाण्या झाडणं कंस कतरले कांडले गुंडे पाखडले हो शिजू घातले आणि त्या झाडाचा जाय लावला त्याला म्हणतो आम्ही शिर शिजवणार आणि धडाचा जायला लावणार वा रे वा पोरगी हुशार दिसते रे तेवढ्यामध्ये उत्तम जनवाणी घरी आला राम 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 का कसं काय यानं केलं काही नाही आलतो आम्ही तुमची मुलगी पाहायला ही मुलगी आपली काही हरकत नाही मुलगी पसंत आहे हो ऐकलं का मारतंडा हो मुलगी पसंत आहे हो पण या पोरीचं मामकुळ बापकुळ विचारून घे हो नाही तर पोरं आलो संबंध झाले ऐकलं का म्हणे बाई बाई हो तो मामकुळ काय म्हणे बाई आमचा आहे म्हणे दादा कोल भालू आमच्या मुलाचा शेपूट हालू 2 फालके बरोबर निघले नाही काय हो संबंध करायला हरकत नाही वा रे वा ऐकलं का म्हणे बाई तो बापकुळ काय म्हणे बाई आमचा आहे म्हणे दादा गजकरंडे आमच्या मुलाचा एरंडे 4 फालके बरोबर आले हो कोणाचा संबंध करायला काही हरकत नाही अहो गिरजीचा अवतार बोले बाणाबाई शक्ती
गिरजेचा अवतार मला नंतर क्षमा करी म्हणून त्या देवाले पाहिली नवरी म्हणून आता असं करा हो लगनतीत काढून घ्या हो लगनतीत काढले की डायरेक्ट आता हे म्हणतात टाइम झाला हो म्हणून बामणाले बोलायला कोण जाते बरं झाडान गणेश भोले गेले पळत पळत गणेश भाऊ बरा उठता तिकडा गडी हो हा आणि काय म्हणते मग अरे भटा रे भटा काय म्हणतो का आरबटा चारबटा हो महाराज तुम्हाला कोण्या पद्धतीनं बोलायचं बरं नाना भट काका भट साला भट म्हटलं चालणार नाही काय अरे काही असं एअरपोर्टासारखं बोलते कोणी ऐकलं का महाराज त्या उत्तम जिरवाण्याच्या मुलीचं लग्न धरण आहे म्हणून तुम्हाला लवकर येणं पडते हा काही हरकत नाही काही नाही थोडस काम आहे नदीवरलं हो ते आटपलं की आलोच म्हणून काही हरकत नाही हा. म्हणून गणेश भाऊ घरी आले हा त्याच्या मागे मागे बामण भाऊ आले हा महाराज महाराज आले चंदन पाठ बसा टाकले हो चांगल्या प्रकारे लगनतीत काढा हो त्यानं पंचांग सोडले ऐकलं का म्हणे भाऊ हा लग्नाचं पंचांग घरी राहिलं ते नदीचं पंचांग सोबत आलं पाठवता का कोणाले झाडांकरच बोल बरे म्हणून पळत पळत गणेश भाऊ गेले हा आणि कसा आवाज देतात मग त्या बाईले अगं भटणी ग भटणी काय करू मेला तुझ्या नाका डोळ्याची चटणी बाई तुम्हाला कोण्या पद्धतीनं आवाज द्यायचा नानी भट काकी भट साली भट म्हटलं तर तुका मेला मा देरगीर लागतं का बाई ते महाराजनं पंचांग सांगलं पंचांग गेलं लाल भाजी आणाले म्हणून तर म्हणून आलो हे माग कसं काय झालं तुम्ही बामण लोकही खाऊ राहिले वाटते टांगेल अरे तसं नाही बापा मग धनगराच्या मळात माळ्याच्या मळामध्ये दिनकर भाऊच्या मळ्यामध्ये एवढ्या एवढ्या पानाची भाजी असते दादा शिवायची हो म्हणून मा मुलगा ते थैली घेऊन गेलं त्यात ते पंचांग गेलं असं काय तेवढ्या म्हणजे त्या बाईचा मुलगा घरी आला हा हे घ्या पंचांग द्या त्याची रक्षणा काही ना काही काय 100 रुपये काही हरकत नाही हा शॉर्टकट घ्या म्हणून ते पंचांग दिलं बामणाजवळ हा घ्या महाराज पंचांग काळा म्हण लगनतीत हा कोण्या पद्धतीनं काढायची एकदम शुभ दूरची बाजी की जवळची 33 कोटी वराळ येणारा लग्नाला उद्या मग पत्र भरपूर देणं पडते नाही काय हो काढू का मग लगनतीत हा या शिमग्याची म्हणजे दादा जेवण आहे हा त्या शिमग्याचं नानुमुख आणि तिसऱ्या शिमग्याची हातुई हे लग्न आम्हाला पसंत नाही काऊन अरे असं 3 वर्षावर गमवता का लग्न मुंगल्या जवळ पाहिजे काय हो सकाळची म्हणजे दादा जेवण आहे हा दुपारचं नानमुख हा आणि संध्याकाळची हातुई तुमची बाराखडी चांगली पाटा हो राजा मग काय तर तुम्ही राहू द्या आता काऊन अरे एकाच दिवशी करसान जैतन कसं होईल काही हरकत नाही हा काढू का मग लगन ती जवळची हो आरांची पंचमी शिमगाबाचे डम डमर हे राम हरी लग्न काढलेलं आहे हो पुन्हा मारतंड आले हा जेवण कशा प्रकार चालू होतात बरं नडदे नवरीले कोण्या प्रकारे हो अरे घरोदारी भोजन देवाला वत सर्वती आहो वस्त्र तळवती खंडवा पालखी जमी वाती आहो वस्त्र तळवती खंडवा पालखी जमी वाती टाकल ना बसवलं ना
समस्त गावकरी पंचमंडळांना नम्र सूचना, गावातील भावी भक्तांना नम्र सूचना, देवाच्या लग्नाची वेळ झालेली आहे. देवाच्या लग्न मंडपात येण्याची कृपा करावी. जे काही मंडळी उभी आहे त्यांनी खाली बसण्याची कृपा करावी. बसा खाली, सगळेले दिसते, बसा. वा 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 वा, काय गोट आहे. झाले हो झाले देवधनी हरराधनी हो. बसा बसा मंडळी बसा. तरुण मंडळी खाली बसा. झाले हो झाले देवधनी हरराधनी हो. तीर कालती भवानी. झाले हो झाले देवधनी हरराधनी हो. तीर कालती भवानी. नीला हो नीला वडयाची हररायाची हो. अशी जोत भंडाराची. लीला हो लीला वडयाची हररायाची हो. अशी जोत भंडाराची. सैनी बाजा बनवी. असर घेऊन आला राहू दे. पुरुष मंडळींना खाली बसण्याची कृपा करावी. जे काही मंडळी उभी आहे त्यांनी खाली बसण्याची कृपा करावी. सगळ्याला दिसते, बसा. अक्षिता वाटा, अक्षिता. पुरुष मंडळीला अक्षिता वाटा.